प्रशांत कोरटकरची 3 दिवसीय पोलीस कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा सुनावणी होती आणि त्या सुनावणीमध्ये 2 दिवसांची पोलीस कोठडी आता प्रशांत कोरटकरला सुनावण्यात आली आहे। मात्र त्याला न्यायालयातून बाहेर नेताना कोल्हापुरातील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये वकिलानेच त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे सध्या या ठिकाणी कोरटकरच्या जो संरक्षण आहे त्या संदर्भातला प्रश्न पुन्हा इथं निर्माण झालेला आहे। खरं तर कोरटकरवरती या जिल्हा न्यायालयातून कॅन्टीनच्या मार्गातून बाहेर काढण्याचा प्रयत्न पोलीस करत होते आणि त्याच वेळेला बरोबर प्रशांत कोरटकरवर एका वकिलाने हल्ला केलेला आहे। खरं तर अमित भोसले या वकिलाचं नाव आहे। पोलिसांनी याला ताब्यात घेतलंय। कशा हरामखोर छत्रपतींचा अपमान करतोस का असा सवाल उपस्थित करत त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय आणि अमित भोसले हे उपरी कोल्हापुरातील उपरी येथील माजी सरपंच देखील आहेत आणि बघायला गेलं तर प्रशांत कोरटकरच्या सुनावणीच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त सकाळपासूनच ठेवण्यात आला होता। प्रत्येकाची कसून चौकशी करून या ठिकाणी प्रत्येकाला सोडलं जात होतं। प्रत्येक गाडी तपासूनच आतमध्ये सोडण्यात येत होती आणि त्यानंतर देखील या ठिकाणी अशा पद्धतीची घटना घडलेली आहे। खरं तर सकाळपासूनच सामान्य नागरिकांना देखील या तपासणी आणि कसून चौकशीचा त्रास सहन करावा लागत होता आणि त्यातच आता सुनावणीनंतर प्रशांत कोरटकरवर या वकिलाने हल्ला केल्यानंतर हा गोंधळाचा प्रकार समोर आलेला आहे। मात्र आता 30 तारखेपर्यंत प्रशांत कोरटकरची जी आहे पोलीस कोठडी मिळालेली आहे पोलिसांना आणि त्यामुळे आता या पुढच्या पोलीस कोठडीमध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी समोर येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राइब करा।